नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया मकर राशीच्या लोकांचा स्वभाव आणि त्यांचे गुण. मकर राशी अक्षर भो, जा, जी, खू, खे, खो, गा आणि गी आहेत. मकर राशी ही बकरी प्लस खाली माशाची शेपटी चिन्हाची राशी आहे. शनी लीडर असलेली ही राशी कर्माची राशी, पृथ्वी तत्वाची राशी, यंत्रविद्याची राशी आहे. चला तर मग ऐकूया मकर राशीचे लोक असतात तरी कसे. मध्यम बांधा, सुंदर मुखाकृती, खोलगट डोळे, सुंदर सुडौल शरीर असे मकर राशीच्या व्यक्तींचे वर्णन करता येईल. ही राशी चक्रातील 10वी राशी आहे. कालपुरुषाच्या कुंडलीत ही राशी कर्मस्थानी येते, म्हणून सतत कर्म करत राहण्याची ही राशी शनीची असल्यामुळे कर्म हे फार मेहनतीचे असते. शनी ह्या राशीचा लीडर आहे, म्हणून सहज काही मिळत नाही या राशीला. आपले स्वतःचे कोणतेही टार्गेट पूर्ण करण्यासाठी सतत झगडावे लागते. जबाबदारी फार असते यांच्यावर, मग ती घरातील असो वा कार्यस्थळातील. शनीच्या लीडरशिपमुळे यांचा स्वभाव काही वेळा अरसिक सुद्धा होतो. कर्तव्य कठोर व्यक्ती म्हणून समाजात यांची जास्त ओळख होऊ शकते. कधी कधी पारिवारिक जबाबदारीतून कधीही मुक्त न होणारी ही राशी कितीही जवळच्या व्यक्तीशी पटले नाही तरी त्याची जबाबदारी घेतातच. हा सुद्धा इमानदारीपणा शनीमुळेच यांच्याकडे आलेला असतो. गंभीर स्वभाव, भावपूर्ण, सेवाधर्मी, आत्मनियंत्रित, थोडे धार्मिक सुद्धा हे मकर राशीच्या व्यक्तींकडे पाहण्यात येते. ही राशी पृथ्वी तत्वाची असल्यामुळे ह्या राशीचा स्वभाव हा मुळात जिद्दी असतो. स्वतःच्या मतावर ठाम असतात. पुन्हा पुन्हा आपले निर्णय बदलत नाहीत. मकर राशींचे लोक या राशीचे चिन्ह हे वर बकरीचे मुख आणि खाली माशाची शेपटी दाखवलेली आहे. या राशीच्या लोकात काटकसर करण्याची सवय असते. चांगल्या अंतकरणाच्या व्यक्ती सुद्धा मकर राशीच्या असतात, पण त्याचा कधीही ते प्रसार करत नाहीत किंवा त्यांना तसे दाखविण्यात सुद्धा रस नसतो. पण मकर राशीच्या लोकांना अहंकार, सवय आणि निंदा करणे ह्या वाईट बाबी सुद्धा असू शकतात. ह्या राशीच्या लोकांनी आधी शिक्षण पूर्ण करून घ्यावे. शिक्षण आणि करिअर एकदम करताना ह्या राशीला खूप त्रास होतो. कोणतेही यांत्रिक शिक्षण मकर राशीचे असू शकते. त्यात त्यांना प्रगती करता येते आणि समाधानही मिळते. भवनभूमी व्यवसायात प्रगती, बँकिंग, इन्शुरन्स, हॉस्पिटल, औषधे वितरक, विजेची उपकरणे, फोन, कॉम्प्युटर्सचे पार्ट्स बनवणाऱ्या कंपन्या, लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्ट संबंधित क्षेत्रात नोकरी अथवा व्यवसाय करणे यांना प्रगतीपथावर ठेवते. अशाच अनुषंगाने यांनी शिक्षण सुद्धा घेणे अनिवार्य ठरेल. स्वतःच्या प्रॅक्टिससाठी मकर राशीला दाताचा दवाखाना चालविणे,
आर्किटेक्ट, बिल्डर, रिअल इस्टेट, खनिज या क्षेत्राची निवड करताना लाभ होतात. चतुर्थ श्रेणीतील कामगार, सफाई कर्मचारी, सिमेंट, वीटभट्ट्या बांधकाम, क्षयरोग विभाग कर्मचारी, चामड्याच्या बॅगा वस्तूंचे विक्रेते अशा वर्गातील जास्तीत जास्त व्यक्ती या मकर राशीच्या असू शकतात. करिअरच्या बाबतीत या राशीतील व्यक्तींना आधी बरेच अडथळे प्राप्त होतात आणि नंतर ते स्थिर होतात, तेव्हा काळजी करू नये. मेहनत फार करण्याची इच्छा असेल तर मकर राशीचे करिअर सुंदर होते आणि समाधानी सुद्धा. वैवाहिक जीवनात मकर राशीच्या व्यक्ती आपल्या रिलेशनशिपमध्ये इमानदार राहतात. जर एखाद्या मकर राशीच्या व्यक्तींना आपल्या जीवनसाथी बरोबर पटले नाही तरी त्याची पूर्ण जबाबदारी घेताना दिसतात. मकर राशीच्या स्त्रियांना वैवाहिक जीवनात फार कष्ट असू शकतात, कारण ही शनीची राशी आहे. फार मेहनती असतात मकर राशीच्या स्त्रिया. कितीही केले तरी संसारात यांना तो दर्जा मिळत नाही जेवढा कर्क राशीच्या व्यक्तीला मिळतो. तेव्हा अशा मकर राशीच्या स्त्रियांना एक सल्ला दिला जातो की जर आपण आपल्या तब्येतीकडे पाहून आपली सर्व्हिस द्या, नाही तर तुम्ही उद्या बिनकामाच्या झालात तरी कोणी विचारणार नाही. मकर राशीच्या वैवाहिक जीवनात समता न झाल्यावर एकतरी अडचणींचा सामना करावा लागतो. या राशीच्या व्यक्तींना असाही सल्ला दिला जातो की त्यांनी सिंह राशीच्या व्यक्तीबरोबर विवाह करू नये. मकर राशीच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात आनंद मिळण्यासाठी त्यांचा सहजोडीदार हा करिअर ओरिएंटेड असावा, कार्यशील असावा, म्हणजे त्यांना जास्त त्रास होत नाही. मकर राशीच्या व्यक्तींचा विवाह हा जास्तीत जास्त उशिरा पाहिला गेला आहे, म्हणून या व्यक्ती मॅच्युअर्ड असतात, गंभीर असतात. मकर राशीचे वैवाहिक जीवनातल्या आर्थिक व्यवस्था या चांगल्या प्लॅन करून केलेल्या असतात. कोणतेही जास्त अवाजवी खर्च करणारी ही राशी नाही. त्यामुळे जास्तीत जास्त कष्टाने कमवलेला पैसा हे व्यवस्थित हँडल करतात. पृथ्वी तत्वाची मकर राशी असल्यामुळे वैवाहिक जीवनात स्थिर दिसतात. या राशीच्या व्यक्तींना शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू शकते. केस लवकर सफेद होणे किंवा केसात कोंडा सतत राहणे सुद्धा पाहिले जाते. हाडांच्या बाबतीत मकर राशीला गुडघ्याचे आजारापासून सावधानता बाळगली पाहिजे. नखापासूनच्या वेदना किंवा तिथून होणारा संसर्ग मकर राशीच्या लोकांना सांभाळावा लागतो. वातविकार, पोटाचे विकार, डोळ्यांची कमजोरी, मधुमेह, दंतविकार ह्यातील 2 किंवा त्यापेक्षा जास्त त्रास मकर राशीच्या व्यक्तींना होण्याचा संभव जास्त असतो. या राशीच्या स्त्रियांना डोकेदुखी, संधिवात यांना सामोरे जावे लागते.
या राशीतील लोकांनी कधीही थंड पाणी पिऊ नये. असे केल्याने कमीत कमी आजारांचा सामना करावा लागेल. चला तर मग बघूया मकर राशीचे प्रेम. जर मकर राशीच्या व्यक्ती प्रेमात असतील तर ते फार गंभीर असतात. आपले प्रेम दाखवण्याची कला फार नसते. रोमॅन्टिक पण जास्त दिसत नाहीत, पण ते एकनिष्ठ असतात आपल्या प्रेमात. मात्र प्रेमात जर दगाफटका जाणवला तर मात्र ते त्या व्यक्तीचा नाद लगेच सोडून देतील. समजाविण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाहीत. आधी आपण कधी भेटलोच नव्हतो असे वातावरण करून लगेच दूर होतील. प्रेमात या व्यक्ती अतिशय सेफ असतात. कुणाशी भांडत वगैरे न करण्याचा स्वभाव असला तरी प्रेम सफल करण्याचा दृष्टिकोन त्यांचा असतो. मात्र बऱ्याच वेळा मकर राशीच्या व्यक्ती प्रेमात सक्सेस होताना पाहिल्या जात नाहीत. आणि झालेच तर त्या आपल्या पार्टनरला आपल्या सिस्टीममध्ये ठेवण्याचा प्रयत्न जरूर करतील. मकर राशीच्या मुलींना जर प्रेम झाले तर त्याचे बरेच वेळा प्रेम हे घरातील वातावरणाने सफल होत नाही. प्रेमाचे विवाहात रूपांतर झाले तर तिथे फार कष्ट होतील. त्यामुळे प्रेम करताना मकर राशीच्या मुलींना जरा सांभाळावेच लागेल. जर मकर राशीची मुले घरात असतील आणि पालक सिंह, मेष, वृश्चिक राशीचे असतील तर राग होतो या मुलांना सांभाळण्यासाठी. या राशीतील वृद्ध जातकांनी ह्या वयापर्यंत येताना जर आपण जीवनातील बऱ्याच नियमांचे पालन केले असेल, खूप कष्ट केलेले असतील संसारात, सर्वांना सांभाळून घेतले असेल, तर यापुढे आपल्या राशीचा शनी हा आपणास पुढील जीवन हे सुखकारक करतो. या वयात संतान सुखाला मकर राशीच्या व्यक्तींना थोडा त्रास होण्याचा संभव असतो. मात्र या वयातील मकर राशीच्या व्यक्तींना एक समाधान जरूर मिळते की त्यांची मुले ही आपल्या करिअरमध्ये सेट झालेली असतात आणि त्यांच्यासाठी केलेली मेहनतही फळाला आलेली असते. मकर राशीचा शुभ अंक हा 4 आणि 8, अशुभ अंक 1, 2 आणि 9, मित्र राशी वृषभ आणि कन्या, शत्रू राशी मेष आणि सिंह. भाग्यशाली रंग आहे यांचा तांबडा, काळा आणि निळा. स्वतःजवळ निळ्या रंगाचा रुमाल अवश्य ठेवावा किंवा कपडे परिधान करावेत. शुभ दिवस रविवार आणि शुक्रवार. इष्टदेव शिव आणि शनी. शुभ मंत्र ओम शनेश्चराय नमः. या मंत्राचा जप केल्याने शुभ प्राप्त होते. धन्यवाद. अशीच राशींची माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.